राजरतन सावंत या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. आपण आज हार्मोनियमची बेसिक माहिती घेणार आहोत. ही आहे हार्मोनियम. चारी बाजूला आधी बघून घेऊ कसे दिसते. आणि माझं खूप जुनं गाणं ऐकत आपण हार्मोनियम बघू. तब्बल 7-8 वर्ष होत असेल या गाण्याला. एन्जॉय करा. अठराशे रद्द करण्याची हिम्मत नाही कुणाच्या बापात. 18 रद्द करण्याची हिम्मत नाही कुणाच्या बापात. 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 रद्द करण्याची हिम्मत नाही कुणाच्या बापात. 18 रद्द करण्याची हिम्मत नाही कुणाच्या बापात. 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 चला आपण सूर आणि सुरांची माहिती घेऊ. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये 12 स्वर आहेत. 7 स्वर शुद्ध आहेत. 4 कोमल स्वर आहेत आणि एक तीव्र स्वर आहे. शुद्ध स्वर सा रे ग म प ध नि. कोमल स्वर रे ग ध नि आणि एक तीव्र स्वर म. स्वर कसे ओळखायचे? शुद्ध स्वर सा रे ग म प ध नि हे स्वर साधे आणि सरळ असतात. कोमल स्वर कसे असतात? त्याच्या खाली एक आडवी रेष असते. आणि तीव्र स्वर म त्याच्यावर एक रेष असते. ते तीव्र स्वर असे म्हणतात. हार्मोनियम आपण त्याला पेटी पण म्हणतो. यामध्ये 3 सप्तक असतात. एक मंद्र सप्तक, एक मध्य सप्तक आणि एक तार सप्तक असे 3 सप्तक असतात. ते आपण बघणार आहोत. मंद्र सप्तक म्हणजे ही
मध्य सप्तक म्हणजे हा आणि तार सप्तक म्हणजे हा. हे एकूण 3 सप्तक आहेत. पण हे कसे ओळखायचे? मंद सप्तक ज्या स्वराच्या खाली टिंब असतो तो मंद्र सप्तक असते. त्याला मंद्र सप्तक म्हणतात. आणि ज्या स्वराच्या कुठंच काही नसतो ते मध्य सप्तक असतो. आणि तार सप्तक ज्याच्या डोक्यावर एक टिंब असतो त्याला तार सप्तक असे म्हणतात. हे तुम्हाला समजलं असेल. हे 12 स्वर कोणते आहेत हे आपण हार्मोनियम बघायचे. हार्मोनियममध्ये बघू. हे आहेत 12 स्वर. हे 12 स्वर समजले असतील तुम्हाला, कारण तुम्ही हुशार आहात. हे कोणते स्वर आहेत कोणी सांगू शकेल का? हे शुद्ध स्वर आहेत. सा रे ग म प ध नि. ह्याला शुद्ध स्वर म्हणतात. कोमल स्वर 4 आहेत. कोणते कोमल स्वर आहेत ते बघू आपण. ग, आणि तीव्र स्वर आहे ते कोणचा? म. याला तीव्र स्वर म्हणतात.